रक्षाबंधन कशी साजरी करायची आहे आपण पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये। तर नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आता रक्षाबंधन जवळ आलेली आहे, पण ती कशा प्रकारे साजरी करायची आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचा दिवस। ह्या दिवशी खूप छान असे सजून आपली बहीण भावाचं औक्षण करते आणि राखी बांधते। तर मैत्रिणींनो, हा दिवस ना बहीण भावाच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि लहानपणीच्या आठवणीचा आहे। बहीण भाऊ किती जरी भांडण करीत असले ना तरी त्यांचं प्रेम एकमेकावर खूपच असतं, विश्वास पण खूप असतो बरं का मैत्रिणींनो। आणि ह्या दिवशी ना बहीण भावाचं छानपैकी औक्षण करते, कुंकू लावते, त्यानंतर ओवाळते आणि त्याला छान अशी राखी बांधून त्याला मिठाई भरवते आणि भाऊ बहिणीला काहीतरी गिफ्ट्स देतो। तर त्याच्यामध्ये आपली बहीण खूप खुश होते। छोटे का गिफ्ट्स होईना पण जरी दिले ना तरी बहीण खूप खुश होते आणि भाऊ आपल्या पाठीशी उभा राहतो, त्यासाठी आपले रक्षण करावे म्हणून बहीण भावाला राखी बांधते। तर बहीण पण भावाचे आयुष्य वाढावे म्हणून पण देवाला मनोभावे प्रार्थना करते। तर मैत्रिणींनो, चला तर मग आपण ह्या पवित्र बहीण भावाचे प्रेम असेच कायम राहो अशीच आपण शुभेच्छा त्यांना देऊया। आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत पहा, रक्षाबंधन कशी साजरी करायची आहे ते आणि काय करावे काय करू नये हे सगळे आपण हे पाहणार आहोत। तर मैत्रिणींनो, चला तर मग आपण उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करून जा। चला तर मग आता चालू करूया का आपण, शेवटपर्यंत पहा बरं का। नंबर 1 बघा, घराची स्वच्छता करावी। तर सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करा, आपल्या चौकटीची पूजा करा आणि घर नीटनेटकी करा। घरामध्ये सुख समृद्धी यावी ह्याची प्रार्थना करा। नंबर 2 बघा, सकाळी लवकर उठून स्नान करा। तर मैत्रिणींनो, रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावे, पारंपरिक कपडे घालावे सणाचे, जेणेकरून शोभित आपण दिसलो पाहिजे। तर ह्या दिवशी कोणासोबत विनाकारण भांडणे सुद्धा करू नये, कोणाशी वाद घालू नये, मन प्रसन्न शांत ठेवावे। तर असे आपण करावे। नंबर 3 पहा, बांधण्यासाठी ताट कसे तयार करावे। तर राखी पौर्णिमेच्या दिवशी ताट बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीनेच तयार करतात, पण मी तुम्हाला कसे तयार करते हे तुम्हाला मी सांगते आहे। छान असे स्वच्छ ताट धुवून घ्यायचे आहे, देवाचे ताट घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये छोटासा असा दिवा पण ठेवायचा आहे। दिव्यामध्ये फुलवात ठेवा, तुपाची ठेवायची आहे आणि ताटामध्ये फूल असेल तर फूल सुद्धा ठेवा आणि त्यानंतर मिठाई पण ठेवा, राखी ठेवा, एक करदुडा ठेवा आणि नारळ सुद्धा ठेवा। जर तुमच्या भावाचे लग्न झाले असेल तर नारळासोबत एक पीस नक्की घ्या। अशा प्रकारे तुम्ही ताट सजवू शकता। राखी बांधताना प्रेमाने राखी बांधा, जास्त घाई सुद्धा करू नका, हळूवारपणे पूर्ण आपली पूजा करा। नंबर 4 भावाला कसे बसवावे। तर औक्षण करायच्या अगोदर भावाला स्वच्छ आसनावर बसवावे किंवा पाटावर बसवावे, पाट नसेल तर चौरंगावर बसवावे आणि कंपाळाला टिळा आणि अक्षता लावण्याच्या आहे, छान असे ओवाळून घ्यायचे आणि त्याला राखी बांधायची आहे। आणि नंबर 5 पहा, भावाच्या मनगटावर राखी बांधा। तर कशी बांधायची आहे हे मैत्रिणींनो, आरती झाल्यानंतर आपण राखी बांधायची आहे आणि राखी जास्त गच्च बांधायची नाहीये, ढिल्लीच बांधायची आहे। बहीण भावाच्या ह्या प्रेमाच्या नात्याला त्या दिवशी उजाळा येतो आणि वाद वगैरे करायचे नाही, मन शांत ठेवून आपल्या भावाला राखी बांधायची, प्रेमाने बांधायची आहे। तर नंबर 6 पहा, मिठाई कशी भरावी। मिठाई आपण बाजारातून तर आणतोच, पण घरी बनवलेली मिठाई खूप चांगली असते, त्यामुळे आपण घरीच मिठाई बनवण्याचा प्रयत्न करा आणि भावाला आपल्या छानपैकी भरवा। भाऊ सुद्धा खुश होईल बहिणीच्या हाताची मिठाई खाऊन। नंबर 7 बघा, ह्या दिवशी भावंडामधील गैरसमज दूर करावा। तर मैत्रिणींनो, कधी कधी आपल्या बहीण भावाचे खूप भांडण झालेले असते, त्यामुळे बहीण भाऊ खूप दुरावलेले असतात,
पण खूप दिवसाचे अनेक दिवसाचे भांडण असते, तर एकमेकांना बोलत नाही, भेटत नाही. त्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही सगळे गैरसमज दूर करून परत एकत्र येण्याचा तो खास दिवस आहे. त्यामुळे ना आपण त्या दिवशी राग न करता मागचं सगळं विसरून जाऊन आपल्या बहीण भावाचे प्रेम त्या दिवशी व्यक्त करावे आणि एकत्र सुद्धा यावे, जेणेकरून दोघांना सुद्धा छान वाटेल. नंबर 8 बघा, तर दूर असलेल्या बहीण भावाने रक्षाबंधन कशी साजरी करावी. तर आजकाल बरेच बहीण भाऊ दूर असतात, काही नोकरीनिमित्त बाहेर असतात, तर काही बिझनेसमुळे बाहेर असतात, काही बाहेर देशात सुद्धा जॉबला असतात. त्यामुळे ना आपण रक्षाबंधन साजरी करू शकत नाही. तर काय करायचे आहे, आपण पोस्टाने राखी पाठवायची आहे आणि भावाने सुद्धा बहिणीला पोस्टाने आपले गिफ्ट पाठवायचे आहे. आणि जर तुम्हाला पोस्टाने शक्य होत नसेल तर ऑनलाईन आपण व्हिडिओ कॉलद्वारे सुद्धा आपण रक्षाबंधन साजरी करू शकतो. आपण जर जशी अशी रक्षाबंधन साजरी करतो तशीच व्हिडिओ कॉलद्वारे सुद्धा रक्षाबंधन साजरी करायचे आहे. आपण सगळे ऑप्शन करायचे आणि आरती करून राखी बांधायची आहे, मिठाई खाऊ घालायची आहे व्हिडिओ कॉलद्वारे. आजकाल सगळे करता येते. नंबर 9, रक्षाबंधनच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्या. ह्या दिवशी बहीण भावाने भांडण करू नये, वाद करू नये, दुसऱ्यासोबत सुद्धा भांडण करू नये. ह्या दिवशी जेवढे आनंदी राहता येईल तेवढे आनंदी राहावे, लोकांची मदत करावी, कोणाला गरज असेल कशाची ते सुद्धा द्यावे. आणि मेन म्हणजे हा सण दिखावा म्हणून साजरा करू नका, तर मनापासून साजरा करावा. नाही तर बरेच जण डेकोरेशन करत असे करतात, तसे कर म्हणून देखावा म्हणून साजरा करतात, पण लोकांना दाखवण्यासाठी. तर असे न करता आपल्या मनामध्ये प्रेम ठेवा आणि मगच हा सण साजरा करा. नंबर 10, या दिवशी बहीण भावाने एकमेकांना वचन सुद्धा द्यावे, तर पण कधी भांडण करायचे नाही. दुःखात आपण एकमेकांना साथ द्यायची, तिच्या वेळी एकमेकांना मदत करू, अडचणीच्या वेळी त्याच्या स्वप्नांना प्रोत्साहन देऊन त्यांचा आदर करू, असे वचन द्यायचे आहे. रक्षाबंधन तुम्ही अशा प्रकारे साजरी करू शकता आणि ह्या दिवशी तुम्ही बहीण भावांना एकत्र आणा, जुन्या आठवणींना उजाळा द्या आणि आनंदी राहा. जर तुमची गैरसमज असतील तर ते सुद्धा तुम्ही ह्या दिवशी दूर करा आणि सगळेजण एकत्र या. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा, लाईक करायला सुद्धा विसरू नका. आणि तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आता धन्यवाद मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.